नमस्कार विद्यार्थी मित्रो. आरंभ एमपीएससी अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पॉलिटीच्या लेक्चर सिरीज मध्ये भारताच्या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, या व्यतिरिक्त संविधान निर्मिती, त्याची वैशिष्ट्ये, भारतीय संविधानातील 22 भाग, जे सध्या त्याचा आकडा 25 आहे, हे 25 भाग आपण बघितले. आता हा जो भारतीय राज्यघटनेची परिशिष्टे हा जो पोर्शन आहे, हा एवढा जो भाग आहे तो आपण संपवू. मित्रो, आपल्याला यामध्ये जास्त असं काही शिकण्यासारखं नाहीये, पण हे कन्सेप्ट आपले क्लिअर करणं जास्त गरजेचं आहे. कारण पॉलिटीचा अभ्यास करत असताना बऱ्याच लोकांना भाग, कलम आणि परिशिष्ट यातील फरक माहीत नसतो आणि आलटून पालटून वर्षाला यावरती प्रश्न विचारलेच जातात. तर कोणत्या कलमामध्ये, कोणत्या भागामध्ये कोणते कलम आहे हे आपण काल बघितलं, पण कोणते परिशिष्ट आणि त्या कशा संबंधित मित्रो, हे आपण आता बघायला पाहिजे की परिशिष्ट नेमकं म्हणजे काय. परिशिष्ट म्हणजे संविधानामध्ये ज्या बाबी समाविष्ट आहेत त्याच्या संबंधी अजून त्याच्या संबंधी पूरक माहिती ज्या ठिकाणी दिलेली असते त्याला परिशिष्ट म्हणतात. आता परिशिष्ट 1चं उदाहरण घेऊया आपण की परिशिष्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे की भारतीय राज्यक्षेत्र आणि त्याचे भारतीय संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र असं त्याचं नाव आहे. आणि यामध्ये काय दिलेलं आहे तर भारतामध्ये जे राज्य आहे ते राज्य, ते कुठल्या प्रकारचा प्रदेश त्यामध्ये समाविष्ट आहे, या संपूर्ण बाबी या राज्यघटनेची परिशिष्ट 1 मध्ये दिलेल्या आहे. तर परिशिष्ट म्हणजे काय तर संविधानामध्ये ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल जास्त माहिती, म्हणजे वेगळ्या प्रकारची माहिती हे आपल्या परिशिष्टामध्ये दिलेली असते. आता आपल्याला हे शॉर्ट मध्ये मी सांगितलं, आपल्याला जास्त काही डिटेल जायची गरज नाही. आपण तेवढंच ध्यानात ठेवा की एक्स्ट्रा माहिती हे परिशिष्टामध्ये दिलेली असते. आता भारतीय संविधानातील ज्या वेळेला संविधान लागू झालं त्यावेळेला 8 परिशिष्ट किंवा अनुसूच्या होत्या. आजच्या घडीला याची संख्या वाढून 12 पर्यंत गेली. त्यामध्ये आपल्याला पुढे 4 घटनादुरुस्ती करून 4 घटनादुरुस्त्यांद्वारे 4 अनुसूची जोडल्याचं दिसते. आता आपण थोडक्यामध्ये ह्या सर्व बाबी माहित करून घेऊ. आपल्याला ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत, कारण आपले कन्सेप्ट जर या बाबतीत जरी क्लिअर असले तरी भरपूर आहे आपल्याला अभ्यास करण्यामध्ये एक नवीन दिशा भेटते. आता परिशिष्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे, परिशिष्ट 1 मध्ये दिलेलं आहे की राज्यांची नावे, त्यांची क्षेत्रीय अधिकार कक्षा. म्हणजे याच्यामध्ये बघा की आपल्या देशामध्ये जे काही राज्य आहेत त्या राज्यांची नावे, म्हणजे भारतीय संविधानातील कलम 1 मध्ये काय दिलेलं आहे की कलम भाग 1 आणि त्यातील कलम 1 भारत देशाचं नाव दिलेलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की भारत देश म्हणजे नेमकं काय तर अनुसूची 1 मध्ये दिलेली राज्य यांचा समावेश, परिशिष्ट 1 मध्ये किंवा अनुसूची 1 मध्ये दिलेले राज्य यांचा समावेश हा भारतीय राज्यक्षेत्रात होतो. तर तेच या राज्यांची नावे यामध्ये मित्र आपल्या देशातील जे सध्याची राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेशात वेळोवेळी वाढतात, कमी होतात, तर त्यांची सर्वांची नावे आणि त्यांची अधिकार क्षेत्रीय कक्षा, म्हणजे त्यांची क्षेत्रीय अधिकार कक्षा काय, या संपूर्ण भागाची माहिती आपल्याला परिशिष्ट 1 देते. त्या व्यतिरिक्त संघराज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश व त्याची क्षेत्रे आणि या संबंधित जी कलम आहे ती कलम येतात कलम 1 ते 4 मध्ये. आपल्याला कलम 1 माहित आहे, इंडिया दॅट इज भारत, जो राज्यांचा संघ असेल. त्या व्यतिरिक्त भारतामध्ये कोणकोणते राज्य येतील ते दिलेलं आहे. कलम 2 मध्ये काय दिलेलं आहे तर कलम 2 मध्ये सांगितलेलं आहे की भारत नंतरच्या काळामध्ये जे काही प्रदेश मिळवणार त्याचा समावेश कलम 2 मध्ये केलेला आहे. कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे की जे देशातील राज्य, म्हणजे सध्या जे राज्य आहे त्या राज्यामध्ये बदल करणे, फेरफार करणे, त्याचा आकार बदलणे, नाव बदलणे, या संबंधीच्या बाबी कलम 3 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे तर कलम 2-3 मध्ये जे काही बदल केलेले आहेत ते कलम 4 नुसार घटनादुरुस्ती, कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती नसतील. तर या संपूर्ण बाबी आपल्याला परिशिष्ट 1 मध्ये दिलेला आहे. तर मित्रो, थोडक्यामध्ये आपण ध्यानात ठेवा की परिशिष्ट 1 म्हणजे काय. परिशिष्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे, परिशिष्ट 1 मध्ये दिलेलं आहे राज्यांची नावे, त्याची क्षेत्रीय अधिकार कक्षा की ते कोणकोणते त्याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की जे देशात सध्या आहेत ते राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि पुढे आपण जे मिळू त्या संपूर्ण बाबींचा यामध्ये समावेश केलेला आहे. कलम 1 ते 4 यामध्ये, म्हणजे जो पहिला भाग आहे संविधानाचा, तो संपूर्ण भाग यामध्ये समाविष्ट होता. बघा, आता आपण दुसरा भाग बघू, दुसरं परिशिष्ट बघू.
दुसरं परिशिष्ट काय आहे आपल्या संविधानाचं? तर दुसरं परिशिष्ट समावेश आहे वेतन, भत्ते, विशेषाधिकार याबाबतच्या तरतुदी. मित्रो, वेतन, भत्ते व विशेषाधिकार. परिशिष्ट 3 काय सांगते? तर शपथ संबंधी. आता आपल्याला माहिती आहे, आता हे 3 भाग, 3 परिशिष्ट कसे ध्यानात ठेवायचे हे मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण ट्रिक समजा, म्हणजे मी जर सांगतो तेच आपल्याला वेगळं वाटेल, कारण हे सर्व विचार आपण करतात आणि जर आपण कोणी आपल्याची जर ट्रिक शेअर केली तर ती आपल्या पटकन लक्षात राहते. परिशिष्ट 1 मध्ये देशाचं नाव, ज्यामध्ये येणाऱ्या प्रदेशांचा समावेश केलेला आहे. परिशिष्ट 2 मध्ये काय? तर मित्र, आपण व्यक्ती असताना आपल्याला माहिती आहे की आपलं जास्त कल हा आर्थिक बाजूकडे असते, पैशाकडे कल असतं आणि नंतर बाकीच्या गोष्टी होत असतात. तर आपले जे मंत्री लोक आहेत, जे कोणी लोक आहेत, आता आपण फक्त मंत्र्यांचा समावेश करू, जे काही मंत्री लोक वगैरे आहेत, तर संपूर्ण लोकांना आधी वेतन पाहिजे आणि नंतर मग ते कामं म्हणतात. जे देशाचे काम आहे ते नंतर. मग पहिले वेतन घ्यायचं आणि नंतर शपथ घ्यायची. काही लोकांना शपथ आणि वेतन मध्ये कन्फ्युजन होते. ती भाग 2 मध्ये शपथ असेल, भाग 3 मध्ये वेतन असेल. पण पहिले वेतन, पहिले आपला प्रदेश निवडायचा, जो भारत देशाचा आपण भाग परिशिष्ट 1 मध्ये निवडला. दुसऱ्या परिशिष्टामध्ये आपण पगार घेतला आणि तिसऱ्या परिशिष्टामध्ये आपण नंतर शपथ घेतली. तर ह्या मला असं वाटतं की हे आता तुम्ही कधी विसरणार नाही. एक जरी फालतू ट्रिक वाटत असली पण तरी ध्यानात राहण्यासाठी मी सांगितलं रस्ता तुम्हाला ते ध्यानात राहणारच आहे. तर परिशिष्ट 2 मध्ये कशाचा समावेश आहे? परिशिष्ट 2 मध्ये समावेश होतोय वेतन, भत्ते व विशेषाधिकार याबाबतच्या तरतुदी. आता वेतन, भत्ते व विशेषाधिकार, कोणाचे वेतन, भत्ते व विशेषाधिकार? तर यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा, लोकसभा व राज्यसभा यांचे पदाधिकारी, लोकसभा व राज्यसभेचे पदाधिकारी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश होते. आता याच्यामध्ये एकूण 9 लोक आहेत. 9 लोकांचा यामध्ये समावेश होतो. किती लोकांचा? 9 लोकांचा. 9 लोक ध्यानात ठेवा. सगळ्यात पहिले 9 हा शब्द ध्यानात ठेवा. परिशिष्ट 2 मध्ये 9 लोकांचा समावेश होते. त्यामध्ये केंद्राची एक व्यवस्था आणि राज्याची व्यवस्था असे 2 भागात त्याला विभाजित करा. केंद्राच्या व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती, लोकसभेचे पदाधिकारी म्हणजे लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभेचे पदाधिकारी, राज्यसभा सभापती, उपसभापती म्हणजे लोकसभा सभापती, उपसभापती, राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय. आपल्याला माहित आहे की भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालय सुद्धा संसदेमध्ये समाविष्ट होतो. हे 4 लोक. आता असेच विभाजन आपण आपल्या महाराष्ट्राचं करू. आपण बाकी राज्य किंवा राज्य हा शब्द न वापरला, आपण केवळ महाराष्ट्र हा शब्द वापरू. तर महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उच्च न्यायालयाचे, म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्या संविधानामध्ये जो भाग 6 आहे त्यामध्ये राज्य विधानमंडळामध्ये उच्च न्यायालय याचा समावेश केलेला आहे. आणि हे 8 लोक झाल्यानंतर एक कॉमन व्यक्ती आहे. तो कॉमन व्यक्ती कोण? तर नियंत्रक व महालेखा परीक्षक, म्हणजे ज्याला आपण कॅग म्हणतो. हा जो कॅग आहे हा राज्यासाठी आणि केंद्रासाठी एकच आहे. त्यामुळे याला आपण कॉमन ठेवू आणि कॉमन ठेवलेला व्यक्ती हा नंतरच्या काळामध्ये ऍड झाला. बघा, एकूण परिशिष्ट 2 मध्ये 9 लोक. 9 लोकांमध्ये केंद्राची 4 आणि राज्याची 4. केंद्राचे 4 कोणते? राष्ट्रपती, लोकसभा पदाधिकारी, राज्यसभाचे पदाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. राज्याचे 4 लोक, राज्यपाल, विधानसभा पदाधिकारी, विधान परिषद पदाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि एक व्यक्ती कॉमन आहे. तो व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक, ज्याला आपण कॅग असं म्हणतो. आता यामध्ये परत काही कलम समाविष्ट होतात. आता ते कलम कोणते? कलम 59. कलम 59 राष्ट्रपती संबंधी असेल. कलम 65 उपराष्ट्रपती संबंधी. कलम 75 पदाधिकाऱ्यांसंबंधी. कलम 97, हे कलम 97 कशा संबंधी असेल? तर हे कलम 97 सुद्धा संसदेचे लोकसभा राज्यसभाची पदाधिकारी आहेत त्याच्या संबंधी असेल. कलम 125 हे कलम 125 ते कलम 148 हे जे 2 कलम आहेत, 125 आणि 148 हे सर्वोच्च न्यायालयासंबंधी. 158 हे राज्यपालासंबंधी. 164 म्हणजे विधानसभा, विधान परिषदेचे सभापती पदाधिकारी. 164, 186 आणि 221 हे जे कलम आहे, हे कलम 221 हे जे कलम आहे हे कलम आपल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी. असं आपण लिंक लावा. आता हे कलम तर आपल्याला काही ध्यानात ठेवायचे नाही, पण मी आपल्याला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला
त्यामध्ये थोडीशी फार चुकी असते, पण हे केवळ आपल्या ध्यानात राहण्यासाठी मी या गोष्टीचा समावेश केला. 148 हे जे कलम आहे, सॉरी 148 हे जे कलम आहे हे नियंत्रक व महालेखा परीक्षका संबंधी आहे. 125 हे जे कलम आहे हे 225 कलम कोणासंबंधी आहे, न्यायालयासंबंधी आहे. कलम 59 राष्ट्रपती, 65 आणि 75 कलम 65 उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष, कलम 75 आणि 97 संसदेचे जे लोकसभा राज्यसभेचे पदाधिकारी आहेत त्यांचा समावेश. 125 सर्वोच्च न्यायालय, 148 कॅग, 158 राज्यपाल, 164 आणि 186 हे जे कलम आहे विधानमंडळाचे पदाधिकारी आणि 221 मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असा आपण यामध्ये समावेश करू शकतो. आता हे दोन भाग परिशिष्ट बघितले आपण. परिशिष्ट 2 मध्ये आपण कोणाचा समावेश केला, 9 लोकांचा, आणि हे 9 लोकांबद्दल हे नाव आपल्याला माहित असलं पाहिजे. केंद्र, राज्य याचे वेगवेगळे पदाधिकारी कसे असतील हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे की केंद्राचे 4 लोक, राज्याचे 4 लोक आणि एक कॉमन, आणि तो कॉमन म्हणजे महालेखा परीक्षक कलम 148 मध्ये याचा समावेश केलेला आहे. आता पुढे बघू आपण परिशिष्ट 3. परिशिष्ट 3 मध्ये मी आपल्याला सांगितलं की परिशिष्ट 3 मध्ये कोणाचा समावेश होतो. आधी देशाचा प्रदेश आपल्याला माहित पडला, त्यानंतर आपल्या मंत्र्यांनी म्हणजे जे काही आपले लोक आहेत पदाधिकारी शासनातील त्यांनी आधी पगार घेतला ह्या लोकांचा, आणि त्यानंतर त्यांनी शपथ घेतली. मित्रो, ज्या लोकांचे यामध्ये समावेश आहे यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता परिशिष्ट 3 मध्ये शपथ किंवा वचननाम्याची जी प्रारूप आहे त्याचा समावेश केलेला आहे. आता यामध्ये सुद्धा एकूण 9 लोकांचा समावेश आहे. तर हे 9 लोक कसे ते मी केंद्रातील सांगतो, तसेच आपण राज्यातील केलं पाहिजे, पण तो क्रम ध्यानात ठेवा. मित्रो, एक गोष्ट ध्यानात ठेवा की एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती सर्वात अगोदर त्याला असं वाटलं की आपण निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. निवडणुका आल्या, त्या व्यक्तीने निवडणुकीमध्ये आपला नामांकन म्हणजे आपला अर्ज सादर केला. हा झाला पहिला व्यक्ती ज्याने फॉर्म भरला. 2 हाच व्यक्ती पुढे निवडून आला. 3 हाच व्यक्ती पुढे मंत्री झाला. बघा, एक व्यक्ती आहे त्याचा क्रम आता तुमच्या विभागातले जे खासदार आहेत तो बघा, त्याने पहिले फॉर्म भरला. फॉर्म भरणारा व्यक्ती जो सदस्य आहे म्हणजे सॉरी उमेदवार आहे. दुसरा व्यक्ती कोण, जो निवडून आला. तिसरा व्यक्ती कोण, ज्याला मंत्रीपद भेटलं. हे 3 लोक असेच, हे जे खासदार आहेत असेच संबंध आपण राज्यासंबंधी आमदारासंबंधी लावू शकतो. की बघा, सगळ्यात पहिला कोण की विधिमंडळामध्ये निवडणुकीसाठी उभा राहिलेला उमेदवार, त्यानंतर जो निवडून आलेला जो सदस्य आहे तो सदस्य, आणि तिसरा मंत्री म्हणून आलेला व्यक्ती. यानंतर सुप्रीम कोर्ट चे न्यायाधीश यांचा तर समावेश होतो. भाग 2 परिशिष्ट 2 मध्ये आणि परिशिष्ट 3 मध्ये दोन्ही ठिकाणी यांचा समावेश होतो. बघा आता हा क्रम की एक केंद्रातील आपण पहिले क्रम बघू. एक जो व्यक्ती ज्याने निवडणुकांमध्ये अर्ज भरला. 2 निवडून आलेला व्यक्ती. 3 ज्याला मंत्रिपद भेटलं तो व्यक्ती. 4 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. हे झाले केंद्रातील संबंध. आता राज्यातील काय, तर सगळ्यात पहिले ज्याने आमदारकीसाठी फॉर्म भरला तो व्यक्ती, नंतर तो निवडून आलेला व्यक्ती, नंतर ज्याला मंत्रिपद भेटलं तो व्यक्ती, चौथा हायकोर्टाचे न्यायाधीश, आणि जो 9वा व्यक्ती आहे म्हणजे हे 4 लोक आणि हे 4 लोक, आणि 9वा व्यक्ती कोण, तर ते आहेत आपले कॅग. या कॅगला विसरून चालणार नाही. हा वरही कॉमन होता, खाली कॉमन होता, कारण राज्य आणि केंद्रासाठी तो काम करतो म्हणून त्याला आपण कॉमन ठेवला. बाकी केंद्रातील जे मंत्री आहेत ते केंद्रासाठीच काम करतात, राज्यातील मंत्री राज्यासाठीच काम करतात. आता केंद्रातील मंत्री त्यांच्या अंडर संपूर्ण देश येतो, पण आपण ते ध्यानात ठेवलं पाहिजे. आता ह्यामध्ये कोणत्या कलमांचा समावेश होतो, कलम 75, कलम 84, कलम 99, कलम 124, कलम 146, कलम 173, कलम 188 आणि कलम 219 अशा 9 कलम. परिशिष्ट 4 आपण आता बघणार आहोत, ज्यामध्ये राज्यसभेतील जागांची राज्ये म्हणजे राज्यांना राज्यसभेमध्ये किती जागा आहेत, राज्यांना राज्यसभेमध्ये किती जागा आहेत, कशा जागा आहेत याचा या ठिकाणी समावेश होतो.
राज्यसभेतील राज्यांची जागा व संघ राज्य प्रदेशात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी. राज्यसभेमध्ये कोणत्या राज्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किती जागा असल्या पाहिजेत याचा समावेश परिशिष्ट 4 मध्ये केलेला आहे, की ज्या अंतर्गत कलम 4 व 80 चा समावेश होतो. कोणत्या कलमाचा? कलम 4 व कलम 80 चा समावेश परिशिष्ट 4 अंतर होते. म्हणजे कलम 4 आणि 80 मध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या परिशिष्ट 4 शी संबंधित आहेत. यामध्ये राज्यसभेमध्ये कोणत्या राज्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किती जागा असतील याचा समावेश केलेला आहे. तर मित्रो, हा एक साधक परिशिष्ट आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. 4 म्हणजे राज्यसभेशी संबंधित, 4 म्हणजे राज्यसभेशी संबंधित जागांची तरतूद. आता पुढचं परिशिष्ट 5. परिशिष्ट 5 काय सांगते? अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणासंबंधी तरतुदी. आता यामध्ये परिशिष्ट 5 मध्ये एकूण 10 राज्यांचा समावेश होतो. एकूण 10 राज्य हे अनुसूची किंवा परिशिष्ट 5 मध्ये समाविष्ट होतात, की जे 10 राज्य आहेत त्या राज्यातील अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जमाती यांचं प्रशासन व नियंत्रण या संबंधित तरतुदी आहेत आणि जे ते कलम 244 मध्ये. आता हे परिशिष्ट 5 मध्ये एकूण 10 राज्यात ते 10 राज्य कोणते? तर मित्रो, ध्यानात ठेवा, क्रम बघा. जर तुम्हाला भारताचा नकाशा पाठ असेल तर मी ज्या क्रमाने सांगतो त्या क्रमाने हे प्रत्येक राज्य एकमेकाला टच झालेलं आहे. सगळ्यात पहिले तेलंगणा घ्या. तेलंगणाच्या पूर्वेला आंध्र प्रदेश टच होतो. आंध्र प्रदेशच्या उत्तरेला छत्तीसगड टच होतो. छत्तीसगडच्या उत्तरेला ओडिसा टच होतो. ओडिसाच्या पश्चिम बाजूला झारखंड टच होतो. झारखंडच्या पश्चिम बाजूला मध्य प्रदेश टच होतो. मध्य प्रदेशच्या दक्षिणेला महाराष्ट्र टच होतो. महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला गुजरात टच होतो. गुजरातच्या उत्तरेला राजस्थान टच होतो आणि त्यानंतर एक हिमाचल प्रदेश जे जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड याच्या खाली येते. असे 10 राज्य आहेत. म्हणजे हा जो मी क्रम सांगितला तो तुम्ही ध्यानात ठेवा, की यातलं एक राज्य जर सोडलं 10 पैकी तर 9 राज्य एकमेकांना टच झालेले आहेत. आणि आंध्र प्रदेश पासून तुम्ही खाली गेले आणि त्याचा जर संपर्क जर जोडत गेले तर हे 10 राज्य आपल्याला पाठ व्हायला वेळ लागणार नाही. हे 10 राज्य जवळजवळ 90, 95, 99% लोकांच्या ही राज्य पाठ नाही. पण हा जर क्रम आपण ध्यानात ठेवला तर हे 10 राज्य सुद्धा आपल्याला ध्यानात राहते. मित्रो, प्रोडक्टिव्ह अभ्यास जर गेला, थोडंसं जर आपण ट्रिक वापरण्याचा, थोडा दिमाग लावण्याचा आणि थोडंसं व्हास्ट लेवलला करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच त्याचा पेपरमध्ये फायदा होतो आणि आपल्याला बाकी विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये रिव्हिजन कमी करायचं काम पडते. आणि मित्र, सगळ्यात महत्वाचं आहे की पोस्ट आणि ती पोस्ट पर्यंत आपण अतिशय लवकर पोहोचतो. आता परिशिष्ट 6 मध्ये काय समावेश केलेला आहे की आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम हे जे राज्य आहेत या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी केवळ 4 राज्यांचा समावेश केलेला आहे. आता ह्यामध्ये आपण काय करतो की भारताचा जो चिकन नेक प्रदेश आहे, म्हणजे ज्याला दार्जिलिंगचा जो प्रदेश आहे की जिथून पासून बांगलादेश आणि नेपाळ, भूटान यांच्या मधातला जो थोडासा गॅप आहे, काहीतरी म्हणजे जो आपला डिस्प्यूट वाला मुद्दा आहे, तिथून पासून ज्या वेळेला आपण खाली जातो त्यावेळेला थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला माहित आहे की बांगलादेश आणि ह्या 2 देशांमध्ये समोर गेल्यावर सर्वात मोठं राज्य आहे ते आसाम. आसामच्या दक्षिणेला जर आपण आलो तर तिथं लागते मेघालय. तिथून पासून आपण जर बघितलं तर तिथं आहे त्रिपुरा आणि त्रिपुराच्या खाली काय आहे तर ते मिझोरम. आणि हे जे 4 राज्य आहेत, 4 राज्यांचा जर आपण समावेश बघितला तर हे 4ही राज्य बांगलादेशशी आपली बाउंड्री टच करतात. एक मिझोरम, त्याच्यावर त्रिपुरा, त्रिपुराच्या बाजूला मेघालय, मेघालयच्या वर आसाम. म्हणजे 2-2चा ग्रुप करा की AM आसाम मेघालय, TM आसाम मेघालय. आता मणिपुरी असू शकते, मणिपूरमध्ये आपण कन्फ्युज होऊ शकता, पण मणिपूर नाही, मेघालय. मणिपूर ऐवजी इतर जे 2 राज्य राहतात मेघालय आणि मिझोरम, ह्या 2 राज्य आपण जे म्हणजे 7 सिस्टर म्हणतो त्यातील हे 2 राज्य आहेत. AM, TM आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये कलम 244, 275, कलम 244 व 275 चा संबंध हा परिशिष्ट 6 शी येतो. आता परिशिष्ट 7 मध्ये काय सांगितलेलं आहे? परिशिष्ट 7 मध्ये सूची दिलेल्या आहेत. आपल्या
फेडरल व्यवस्थेमध्ये आपण कामांना विभाजित केलेलं आहे. कामं 3 भागात आपण 3 ठिकाणामध्ये आपण 3 लोकांमध्ये विभाजित केले. पहिले केंद्राचे कामं, राज्याचे कामं, समवर्ती. म्हणजे ज्यावर दोघेही कायदे करू शकतात पण केंद्र वरचढ असतो, जे कलम 246 मध्ये समाविष्ट आहे. कुठं समाविष्ट आहे? कलम 246. कलम 246 मध्ये आपल्या संविधानातील ज्या अनुसूची आहेत, 3 अनुसूची त्याचा समावेश केलेला आहे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूची हे सर्वात वर असते, त्याच्या खाली समवर्ती सूची, राज्य सूची. म्हणजे समवर्ती सूची मदत घेण्याचा अर्थ असा की राज्य सूचीपेक्षा समवर्ती सूची वरचढ असते. या ठिकाणी मी इथं काहीतरी जागा खाली ठेवली. ही जागा मी खाली याच्यासाठी ठेवली की हा रिकाम्या जागा आपण थोडं सर्च करून भरायला पाहिजे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्राला कोणत्या विषयावर काम केलं पाहिजे, राज्यांनी कोणत्या विषयावर काम केलं पाहिजे, समवर्ती सूचीने कोणत्या विषयावर काम केलं. जर हे कामाचं वाटप झालं नाही आणि असंच जर ओव्हरलॅप झालं तर वाद होतील. केंद्र राज्य कोणते काम केले पाहिजे, कसे काम केले पाहिजे, मग प्रत्येक जण काम करेल. मग केंद्राचा कायदा कोणता, राज्याचा कायदा कोणता, याच्यामध्ये वाद होईल. यामुळे काही विषय विभाजित केले, केंद्राला काही दिले, राज्याला काही दिले. समवर्ती सूचीमध्ये केंद्र राज्य यांना काही विषय दिले की जे त्याच्यावर कायदा करू शकतात. पण यावरही असं ठरवण्यात आलं की समवर्ती सूचीला कायदे करण्यामध्ये केंद्राचा कायदा हा वरचढ ठरतो. आणि ह्या व्यतिरिक्त इथं थोडंसं सांगतो की समवर्ती आता ह्या 3 सूची व्यतिरिक्त काही विषय जे उरले, जर ते इथं समाविष्ट केलेले नसतील विषय, तर त्यांचा समावेश या सूचीमध्ये समावेश नसलेले विषय हे जे उर्वरित अधिकार आहेत ते केंद्राच्या अधीन असतात. कोणाच्या अधीन असतात? तर केंद्राच्या अधीन असतात. आणि ही व्यवस्था आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. कोणाकडून ही व्यवस्था घेतली आपण? तर कॅनडाकडून घेतलेली आहे. आपल्या केंद्र सूचीमध्ये ज्या वेळेला संविधान लागू झालं त्यावेळेला केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते. किती विषय होते? 97 विषय होते. त्यानंतर हा आकडा 100 वर गेला होता आणि यामध्ये परत बदल होऊन हा आकडा परत खाली आला. आता सध्या केंद्र सूचीमध्ये किती विषय आहे हे आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे जेणेकरून आपण थोडं सर्च कराल, पुस्तक बघाल, त्यामुळे हा आकडा आपला पाठ होऊन जाईल. नाहीतर आपल्यामध्ये कन्फ्युजन आहे. मित्र, तुमचा अभ्यास जिथं तुम्ही मी अभ्यास करत होतो ज्या वेळेला स्पर्धा परीक्षेला, त्यावेळेला मी जिथं कन्फ्युज होत होतो त्यावेळेला मी तुम्हाला त्या टॉपिकवर मी आपल्याला जरूर प्रश्न विचारतच असतो. कारण कदाचित आपल्यासाठी आपणही तिथं अडखळत असाल आणि मला जिथं वाटते की विद्यार्थी अडखळू शकतात तिथे मी काही बाकी ठेवत असतो. म्हणजे ते तुम्ही सर्च केलं म्हणजे ते तुमच्या ध्यानात येईल. म्हणजे हा सुद्धा मी विचार करू नये की काही गोष्टी जे लक्षात येत नाही तर काय केल्यामुळे ते आपल्या लक्षात येतील. तर केंद्र सूचीमध्ये आधी 97 विषय होते. आता सध्या किती विषय आहेत ते आपण कमेंट बॉक्स मध्ये लिहावं. राज्य सूचीमध्ये आधी 66 विषय होते, सध्या किती आहेत हे आपण लिहावं. समवर्ती सूचीमध्ये आधी 47 विषय होते, सध्या किती आहेत ते आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगावे. आणि कलम 246 अंतर्गत परिशिष्ट 7 चा तरतूद येते. आता आपण परिशिष्ट 8 बघू. परिशिष्ट 8 आपल्याला काय सांगते? तर भाषा. परिशिष्ट 8 आपल्याला सांगते भाषा. ज्या संबंधित तरतुदी कलम 344 ते कलम 351 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 344 ते कलम 351 मध्ये आपल्याला भाषेसंबंधी तरतुदी दिल्या आहेत. आता ज्या वेळेला संविधानाची निर्मिती झाली त्यावेळेला संविधानामध्ये एकूण 14 भाषांचा समावेश केला होता. किती भाषांचा? तर 14 भाषांचा समावेश केला. आज यामध्ये 22 भाषा समाविष्ट आहेत. किती भाषा समाविष्ट आहेत? 22 भाषा. त्या 22 भाषा कोणत्या? तर म्हणजे अल्फाबेटिकली बघा. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी म्हणजे डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी आणि संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू व उर्दू. संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू व उर्दू या 22 भाषांचा समावेश सध्या आपल्या परिशिष्ट 8 मध्ये होते. यामध्ये 21वी घटना दुरुस्ती म्हणजे 14 वरून या भाषा 22 वर कशा गेल्या त्यासाठी काही घटना दुरुस्ती करण्यात आल्या. तर 21वी घटना दुरुस्ती करून
म्हणजेच या भाषेसंबंधी पहिली घटना दुरुस्ती 1967 मध्ये झाली, जिचा क्रमांक 21 होता. त्यानुसार सिंधी भाषा संविधानामध्ये या परिशिष्ट 8 मध्ये जोडल्या गेली. नंतर 71वी घटना दुरुस्ती झाली 1992 ला, ज्यानुसार 3 भाषा जोडण्यात आल्या, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. आता याच्यात आपल्याला जर हे ध्यानात राहत नसतील तर बघा, ABCDEFGHIJKLMN. आता KLMN आहे, पण पहिल्यांदा जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये एक भाषा जोडली. दुसरी जी घटना दुरुस्ती झाली भाषेसंबंधी त्यामध्ये 3 भाषा जोडल्या. पुढे जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार 4 भाषा जोडल्या. तर याच्यामध्ये 3 भाषा येतात. मग आपण काय ध्यानात ठेवलं पाहिजे? KMN कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. जी 71वी घटना दुरुस्ती, कितवी घटना दुरुस्ती? 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार. आता मित्र ध्यानात ठेवा, 21वी घटना दुरुस्ती झाली, त्यानंतर 50 घटना दुरुस्त्या झाल्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली, ज्यानुसार 3 भाषा जोडल्या. त्याचं मी शॉर्ट मध्ये सांगितलं आपल्याला, KMN अशा 3 शब्द ध्यानात ठेवा, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. आता आपण कन्फ्युज होऊ शकता की काश्मीरी असू शकते का? पण मित्र, काश्मीरी हे भाषा खूप जुनी, म्हणजे कोकणीपेक्षा आधी समाविष्ट केलेल्या. ते कोकणी आपण एका पर्टिक्युलर एरियामध्ये, आणि काश्मीरी ही जी भाषा आहे ही एका पर्टिक्युलर राज्यासंबंधी आहे, त्यामुळे ती राज्याची भाषा आधी घेतली. आणि मणिपुरी, नेपाळी KMN हे ध्यानात ठेवा. आता 92वी घटना दुरुस्ती झाली 2003 मध्ये, त्यानुसार 4 भाषा जोडल्या. आता ते कोणत्या? बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. कोणत्या? बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. आता ह्या 4 भाषा कशा ध्यानात ठेवायच्या? आपली प्रत्येकाची वेगळी ट्रिक असेल, पण ज्याची ट्रिकच असेल त्याला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मी काही जरी सांगितलं तरी ती तुम्ही माझं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. आता बोडो, डोगरी, मैथिली, संथाली यामध्ये काय म्हणतो आपण की BDMS. आपल्याला माहित आहे MS धोनी, यांचं नाव काय? MSD, MSDB किंवा मग BDMS. आधी B, नंतर D, त्यानंतर M, त्यानंतर S. BDMS. बोडो मध्ये 2 शब्द येतात, बोडो, डोगरी. त्यानंतर MS मैथाली, संथाली. मैथिली आणि संथाली या भाषांचा समावेश होतो. पुढे परत 96वी घटना दुरुस्ती झाली, आणि 96वी घटना दुरुस्ती 2018 मध्ये झाल्यानंतर काय सांगते की ओरिया भाषेचे नाव बदलून ओडिया नाव असे देण्यात आले. आधी ओरिया म्हटलं जात होतं, त्यानंतर त्याला ओडिया असं नाव देण्यात आलं. आता त्या भाषेला ओडिया असं म्हणतात, आणि ओडिसा हे नावही त्यानुसारच झालेलं आहे. यामध्ये कलम 344 ते कलम 351 या कलमांचा समावेश होतो. आता मित्रो, कलम 21, 71 आणि 92 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 21, 71 आणि 92. 21, 71 आणि 92. परत मी 2-3 वेळा म्हणतो, 21, 71, 92. 21, 71, 92 कशा संबंधी? तर भाषेसंबंधी घटना दुरुस्ती. 21वी दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती, 91वी घटना दुरुस्ती, 92वी घटना दुरुस्ती या संबंधी आयोगाने वारंवार प्रश्न विचारले आहेत. 21व्या घटना दुरुस्तीने कोणत्या भाषा आल्या, 71व्या घटना दुरुस्तीने कोणती भाषा आली, 92व्या घटना दुरुस्तीने कोणती भाषा आली. 96व्या घटना दुरुस्तीवर आयोगाने प्रश्न विचारला नाही, पण पुढे विचारू शकते. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे? 2011ची घटना दुरुस्ती, ओरिया हे जे नाव होतं ते नाव बदलून ओडिया हा शब्द त्या भाषेला देण्यात आला. 71, 71 आणि 92 हे गोष्टी ध्यानात मित्र मी वारंवार रिवाइज करतो. कदाचित आपल्याला हसू येईल किंवा बोगसपणा वाटेल, पण आपल्याला अभ्यास करण्यासाठी काही ट्रिक करणं गरजेचे असतात. आपण जे वारंवार विसरतो त्यासाठी कसंही करून ध्यानात राहणं गरजेचं असते, आणि ते ध्यानात राहण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. बोगसपणा वाटला, फालतूपणा वाटला तरी चालते, पण आपल्याला मार्क्स येणं जास्त गरजेचं आहे. मित्रो, परिशिष्ट 9 हे फर्स्ट अमेंडमेंट पहिली घटना दुरुस्ती 1991 ला झाली, 51 ला झाली, त्यानुसार हे जोडण्यात आले. यामध्ये काय दिलेलं आहे? जमीन सुधारणा व जमीनदारी पद्धती रद्द करण्याविषयी. आपल्याला माहित आहे की संविधान स्थापन म्हणजे लागू झालं तेव्हापासून जे काही भूमी सुधारणा होत्या त्यामध्ये, आणि जे संपत्तीचा वाद होता तो सुरुवातीपासून होता. काही लोकांकडे काहीच जमीन नव्हती, तर काही लोकांकडे हजारो एकर जमीन होती. यामुळे, आणि परत आपल्याला माहित आहे की आपल्या संविधानाच्या मूलभूत हक्क भाग 3 मध्ये संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता. त्यामुळे
समानता प्रस्थापित होणे कठीण झाले होते. यासाठी सिलिंग ऍक्ट आला. सिलिंग ऍक्ट नंतरच्या काळामध्ये आला, पण 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार जी संपत्ती संबंधी जरी असले तरी जमीन सुधारणा आणि जमीन पद्धती हे जे टॉपिक यावरचे जे टॉपिक होते, यावर जर कोणताही कायदा केला तर हा कायदा परिशिष्ट 9 मध्ये टाकला जाईल. आणि परिशिष्ट 9 मध्ये टाकलेला कोणताही कायदा आपल्याला माहित आहे की परिशिष्ट 9 मध्ये जो कोणता कायदा टाकला जातो त्या कायद्यानुसार त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन याच्यापासून सूट भेटते. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय, तर त्यामुळे जर संविधानातील कोणत्या कलमात म्हणजे संविधानाच्या कोणत्या भागाचं उल्लंघन जरी झालं तरीही त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. तर 1951 ला पहिली घटना दुरुस्तीनुसार परिशिष्ट 9 जोडण्यात आलं, जे कशाशी संबंधित होतं, न्यायिक पुनर्विलोकन, ज्यामध्ये जमीनदारी, जमीन सुधारणा, जमीन पद्धती रद्द करण्याविषयीच्या बाबी समाविष्ट होत्या. आता हे कशामुळे, तर संपत्तीचा जो अधिकार आहे त्याचा उल्लंघन होऊ नये यामुळे त्यावर संपत्ती संबंधित, जमिनी संबंधित जे काही कायदे केले जातील त्यांचा समावेश, ज्या काही बाबी असतील त्यांचा समावेश परिशिष्ट 9 मध्ये म्हणजे केला जात होता. आणि परत 1973 ला या गोष्टीला हे करण्यात आलं. मित्र, त्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन होत नव्हतं, पण 2007 ला एक खटला सर्वोच्च न्यायालयात केला, म्हणजे BR कोइलो वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा मग BR कोइलो चा खटला न्यायालयात केला आणि त्यावर न्यायालयाने सांगितलं की परिशिष्ट 9 मध्ये जो सुद्धा समाविष्ट असलं तरीही 1973 नंतर 1951 ते 1973 पर्यंत जे काही बाबी हे परिशिष्ट 9 मध्ये टाकले ते ठीक आहे, पण 1973 नंतर ज्या काही कोणत्या बाबी परिशिष्ट 9 मध्ये टाकल्या त्यांचा सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच त्यांचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते. आणि कलम 31B याच्याशी संबंधित आहे. कोणतं कलम 31B, तर हे परिशिष्ट 9 पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये जोडण्यात आली, जे न्यायालयीन पुनर्विलोकनाशी संबंधित आहे, ज्यामध्ये जमीनदारी बाबतीत माहिती दिलेली आहे. मित्रो, आता आपण हे कलम बघितलं, याच्या संबंधी हे परिशिष्ट बघितलं, याच्या संबंधी कलम कोणता आहे ते पण आपण बघितलं, कलम 31B. आता परिशिष्ट 10 मध्ये काय सांगितलेलं आहे, पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी हे जे परिशिष्ट आहे ते 52वी घटना दुरुस्ती 1985 ने संविधानात जोडण्यात आलं. 102 आणि 191 हे जे दोन कलम आहेत यामध्ये परिशिष्ट 10 समाविष्ट होतात. 102 हे संसदेशी संबंधित आहेत आणि 191 हे जे कलम आहे हे राज्य विधानमंडळाशी संबंधित आहे. परिशिष्ट 10 पक्षांतर बंदी म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही लोक निवडून आल्यानंतर पक्ष बदलतात, तर त्या आधी अशी तरतूद नव्हती की तुमचा जे सदस्यत्व आहे ते रद्द होईल, कारण खूप जास्त घोळाबाजार चालू होता. 1985 ला राजीव गांधी यांच्या काळामध्ये हे पक्षांतर बंदी संबंधी जी तरतूद आहे, जे परिशिष्ट आहे ते जोडण्यात आलं, जे 102 व 191 संबंधित बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन होते की पक्षांतर बंदी हे कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे, तर 102 आणि 191. 102 संबंधित आहे केंद्राशी आणि 191 संबंधित आहे राज्यांशी म्हणजेच विधानमंडळांशी. मित्रो, पुढील परिशिष्ट 11 जे संबंधित आहे ते संबंधित आहे. पुढील परिशिष्ट 11 हे कशाशी संबंधित आहे, तर पुढील परिशिष्ट 11 हे संबंधित आहे. मित्रो, तो भाग कदाचित मी यामध्ये जोडला नाही, तर परिशिष्ट 11 मी इथंच नवीन पेजवर सांगतो. परिशिष्ट मित्रो खूप घाण अक्षर येते, पण थोडं समजून घ्या. आधी परिशिष्ट शब्द बघितलेला आहे. परिशिष्ट 11 हे आहे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये स्पेशली ग्रामीण, आणि ग्रामीण मध्ये कोणता, तर ग्रामीण पंचायती राज, जे 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार समाविष्ट करण्यात आला. 73वी दुरुस्ती 1992. मित्र, अक्षर काही आपल्याला समजत नाही. 73वी दुरुस्ती 1992 नुसार पंचायत राज हा जो टॉपिक आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था हा भाग, हे जे परिशिष्ट आहे आपल्या संविधानामध्ये
म्हणजे टाकण्यात आलं, ज्यामध्ये एकूण 29 आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे की परिशिष्ट 11 मध्ये कितींचा समावेश होतो, तर ग्रामीण भागासाठी एकूण 29 विषय आपल्या परिशिष्ट 11 मध्ये दिलेले आहेत की त्या 29 विषयावर ग्राम प्रशासनाला कार्य करायचं असते. त्यानंतर पुढे जे शेवटचा परिशिष्ट आहे, ते शेवटचं परिशिष्ट काय सांगते, तर परिशिष्ट 12 कशाशी संबंधित आहे, तर तेही स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्था कोणती, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याचा समावेश होतो. हे 74वी घटना दुरुस्ती 1992 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार समाविष्ट करण्यात आला. यामध्ये एकूण 18 विषयांचा समावेश होतो. किती विषय? 18 विषयांचा या परिशिष्ट 12 मध्ये समावेश होतो. मित्रांनो, हा जो परिशिष्टाचा भाग होता, म्हणजे हा जो टॉपिक होता परिशिष्टासंबंधी, तो आपण आता संपवलेला आहे. यामध्ये आपल्याला बरेच कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांना परिशिष्ट म्हणजे कशाशी संबंधित याची सुद्धा जाणीव नसते. पण परिशिष्ट म्हणजे काय, ते कशाशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये कोणता समावेश होतो, कशाचा समावेश होतो, या सर्व बाबी मी आपणाशी थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ते निश्चितच आपल्याला समजलं असेल. मित्रो, आमची मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमची मेहनत आपल्या मित्रांशी शेअर करू शकता आणि आम्हाला प्रेम देण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं, आमच्या व्हिडिओला लाईक करावं आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या मित्रांपर्यंत पोहोचावे, त्यांना शेअर करावा. मित्रो, त्याचप्रमाणे आमचं आरंभ करिअर अकादमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा आपण जॉईन व्हावं. हा व्हिडिओ मोठा झाला पण आपले कन्सेप्ट त्यामुळे क्लिअर होतील. हा मोठा झालेला व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो.